नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत आंबट तिखट तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी। तर सर्वात प्रथम तुम्ही टोमॅटो चिरून कढईमध्ये तेल टाकून वाफवून घ्यायचे आहे। त्यामध्ये मीठ टाकायचे आहे आणि झाकण लावून 10 मिनिट ठेवायचे। 10 मिनिटांनी त्यांना थोडं पलटून घ्यायचे, जसे मी घेत आहे इथे तसं तुम्ही हे 10 मिनिटांनी पलटून घ्या, जेणेकरून दोन्ही बाजूने ते चांगले वाफवून निघतील, म्हणजे आपल्याला त्याचे जे साली आहे ते काढायला इझी जाईल। त्यानंतर परत एक 4-5 मिनिटांनी तुम्ही परत त्यांना पलटून घ्या। बघा छान असे शिजलेले आहेत टोमॅटो। नंतर त्याच्या साली आपण टोमॅटोच्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत, जसे मी काढत आहे तुम्ही बघू शकताय। छान असे निघत आहेत त्या साली, म्हणजे टोमॅटो छान शिजले आहेत। त्याशिवाय ते स्मॅश करता येत नाहीत, त्यामुळे ह्या जर साली इझिली निघाल्या तर आपले टोमॅटो छान शिजले आहेत। हे सगळे साली काढून घेत आहे मी, तसं तुम्हीही काढून घ्या। त्यानंतर हे सगळे जे टोमॅटो आहे साली काढून एका बाउलमध्ये घ्या आणि त्यांना छान असं स्मॅश करा, जसं मी करत आहे तसं तुम्ही स्मॅश करून घ्या। त्यानंतर फोडणीसाठी आपण तेल गरम करत ठेवले आहे, त्यामध्ये तुम्ही मोहरी, जिरे आणि 4 लसणाच्या पाकळ्या टाकून ती फोडणी तुम्ही टोमॅटोच्या चटणीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि परत त्यांना स्मॅश करायचं आहे, जसं मी करत आहे। नंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, हळद आणि थोडा लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबूने काय होतं की थोडी चव छान येते त्याला, म्हणून आपण थोडा लिंबू पिळून घेतलेला आहे। तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता, थोडासा गरम मसाला पण टाकू शकता। हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे, जसं मी आता करून घेत आहे तसं तुम्ही हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या। बघा मस्त टोमॅटोची चटणी रेडी आहे, जी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता। थँक्यू।